साऊंड सिस्टम वाली खरोखर सुंदर साऊंड आहे तुमचं, काय विषयच नाही. जबरदस्त. आज सोनियाचा दिन अमृते पाहिला, कारण जोडीला भाऊ आहेत सिंधुदुर्गातील भजनरत्न विजय उर्फ गुंडू सावंत भाऊ. खरोखर एका बुवांसाठी जोरदार टाळे होऊन जाऊन दे. कारण काय झालं बुवा, तुमची माझी ओळख झाली, माझी बुवांची ओळख नाही तशी आमची ओळख आहे. आजच्या या बारीच्या निमित्तानं आमच्या आयुष्यभराची ओळख नक्कीच राहणार, बरोबर की नाही. पण सांगण्याचं तात्पर्य एवढं की आज नवरात्री उत्सवाच्या निमित्ताने हा कार्यक्रम आहे. आणि बुवाने सांगलं नाही की अनेक कार्यक्रम बुवांची युट्यूबच्या माध्यमातून आम्ही बघतो, पण बुवा एवढा सुंदर तुमचा भजन कधी युट्यूब वाल्यांनी कधी दाखवलेलं नाही, बरोबर की नाही. काय दाखवतं तर तुमका माहिती, पण एवढा सुंदर भजन बुवासाठी जोरदार टाळे होऊन जाऊ दे. याचा चांगला कारण ह्यो हरिनामाचा झेंडो हय शंका करूची नाही. आणि बुवांकडून झंडा करून आमका पुढं होणार नाही. काय बुवा खरोखर तुमच्या चरणाशी मी नतमस्तक आहे. कारण आमच्या देवगड तालुक्यात एक भजन करता संदीप पुजारी बुवा, ते बुवा बारी घेताना कधी नवीन जुनं बघित नाही. कोणतरी कलाकार पुढे जाऊन देत, ही त्यांची एक निर्वळ इच्छा असतात, त्यांची भावना असतात. तुम्ही पण असतीच भावना हृदयात ठेवून आज माझ्याशी कार्यक्रम घेतला. तुमच्या चरणाशी मी नतमस्तक आहे. मी एकही शब्द तुम्हाला लागेल असा बोलणार नाही, आणि माझी ती सवय पण नाही. अजिबात नको बुवा. काय एकदा दगड मारलो एखाद्या वाघाला, तुम्ही सिंधुदुर्ग जिल्ह्याचे वाघ आले, सिंधुडे उडून जायचे असो बुवा. खरोखर भजनाच्या माध्यमातून भजन केलं पाहिजे, कारण हे व्यासपीठ भजनाचे आहे. 2020 आली म्हणजे बोलणार नाही, बरोबर की नाही. आज लोकांच्या मनोरंजनासाठी बोलावं लागतं, तो विषय वेगळा. खरोखर परत एकदा भैराई देवस्थान ट्रस्ट यांचे मनपूर्वक या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी भजनाला सुरुवात करतो. Hariyo
हॅलो. सन्माननीय आमचे मित्र प्रसाद नाईक यांच्याकडून तुमच्या पक्वानवादक दिगंबर काका या 100 रुपये आणखी सुट्टी आली की मागावं नाही बाबा. गुंडू सावंत यांच्याकडून तुमच्यासाठी 100 रुपयाचा पारितोषिक आलाय. कदम बुवांची पोचपावती ही कैलासवासी चंद्रकांत बुवांची पोचपावती. कारण मुजिक जे आपण वाजवतो बुवा हे आजची मुजिक उद्या ना. आमचे बुवा एक्सपायर होऊन आज जवळजवळ 20-25 वर्ष झाली, बरोबर की ना. आणि बुवाने ठेवलेलं साच्या अजून जपण्याचा आम्ही प्रयत्न करतो. तेवढाच आमच्या बंदी काय बुवा खरोखर परत एकदा बुवांचे आभार मानतो. कारण अध्यात्माची भाषा अशी बुवांची ओळख जबरदस्त नागपुळा एकदम. आदरणीय स्वराली नाटेकर बुवा यांच्याकडून माझ्यासाठी 100 रुपयाचं बक्षीस आले स्वीकारतोय. त्यांच्या चरणाशी नतमस्तक बसतोय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. खरोखर सुंदर असा अध्यात्म सांगितलं की हा नवरात्र उत्सव म्हणजे आई भैराईचा जागर आहे बुवा, बरोबर की नाही. 9 दिवस म्हणजे 10 दिवस राक्षसांशी युद्ध करून ती आई सर्व देवांना ते घटात बसलेले देवत आणि वरतून आपण ते माळा सोडतो ते त्या देवांना ते घटात बसलेले देवता. पण बुवा आता महिला वर्गाची फॅशन झालेली आहे. ते देवी आई 9 दिवस म्हणजे 10 दिवस अजिबात वेळ नव्हतो. साडी बदलू, पाणी पिऊ, अन्न बघ. पण आताच्या महिलांनी बुवा दररोज एक साडी नवी. आज रंग होतो गुलाबी. देवीने सांगणार की काय तर माका माहित नाही तर अध्यात्म तुमका माहिती आहे, बरोबर की ना. पण देवा धर्माच्या ह्याच्यावर फॅशन बुवा ही फॅशन आहे. कारण एखाद्या समजा गरीब बाईची जर परिस्थिती नसते ती बिचारी 10 दिवसात 10 साडी खैसून घेतो. बिचारा भाऊ मेलो नाही मजुरी करून त्या काय ठार नाही. म्हणजे शेजारी साडी घेणार ना 10 आणि ही का पण लावणार बघ मी 10 दिवसात 10 साडी घेतलं की त्या 10 दिवसात ते चिरे टाकून जाऊ झाला आणखी, बरोबर की नाही. बुवा ते वास्तव आहे ते सांगतोय. चुकलं तर माफ करा. तुम्ही ज्येष्ठ तुम्ही माफ केला, तुमच्याकडे माफी मागली म्हणून मी मला काही कमी पण वाटणार नाही. काय प्रसाद, बरोबर की नाही. कारण बुवा नवीन कलाकारांबरोबर माझे भरपूर कार्यक्रम झाले. भरपूर म्हणजे भरपूर. नवीन म्हणजे सगळे आमचे संदीप बुवा, संदीप पुजारी बुवा, संदीप नाईकदरे बुवा, प्रवीण सुतार बुवा, सगळे बुवांबरोबर. आता तुम्ही टॉप 10 ची बुवा ना. तर टॉप 10 वर की खाली तुम्ही ठरवा. खरोखर नागपळानी गणपतीपुळा म्हणजे आमचे संदीप पुजारी नागपळानी गणपतीपुळा. पण गुंडू सावंत बुवांची कीर्ती सांगूची तेवढी थोडी त्या. कारण अध्यात्माचे भाष्य तेव्हा परत एकदा बुवांसाठी जोरदार टाळे होतात. बोलण्याची सुरुवात करतोय. हॅलो. आवाज जरा भया करून देऊ नको. भले बुवा माझ्यापेक्षा वयात मोठे आहेत, वडीलधारी आहेत, कार्यक्रम पण भरपूर केले आहेत, पण मी काय घाबरलो नाही त्याच्या. हातबी आमचे झाले त्याच्यामुळे काय घाबरलो. विराज काही रजे राहा. संजय पाळेकर या ठिकाणी उपस्थित आहेत. आमच्या मंडळाच्या वतीने त्यांचा मनपूर्वक या ठिकाणी आभार व्यक्त करतोय. कारण बुवा एकतरी माणूस येतो माझ्या कुटाळा गावचं. काय बाबा मी खुर्ची देवा जरा प्लीज. कारण त्यांच्याकडे कार्यक्रम झालेलो आहे संजय पाळेकरांच्या घरी. या ठिकाणी चंद्रकांत विष्णू राणे उर्फ जीजी यांच्याकडून एक माझ्यासाठी 500 रुपयाचे पारितोषिक स्वीकारले. त्यांच्या चरणाची नतमस्तक होते. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद.
त्याच्यापेक्षा मावळे वासाचा आशीर्वाद असतो. तुमका सांगू नको. हा आता हे आशीर्वाद देऊ सुरुवात केलेली आहे. खैसर देतात ते बघूया. पण भय कमी नाही बुवा. आणि ही सगळी भैराची कृपा बरोबर नाही. भैराच्या आशीर्वादाने मोडगाव बुवा ठरलेलो प्रार्थना सुरुवात करते. कारण माझ्यापेक्षा बुवांना ऐकूची अपेक्षा तुमची जास्त बरोबर ना. हा म्हणून त्यांनी सांगितले बुवा की पहिली वारी बुवांना द्या. मी सुरुवात करत होतो. तुमका वाटत असेल की मुद्दाम मी सांगले म्हणून असं काही विषय एक रंगीत काठी